नमस्कार, प्रमिलाज हेल्दी किचनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर आज आपण चमचमीत अशी ही भेंडीची भाजी पाहणार आहोत. ती आपण शाळेतील मुलांच्या डब्याला किंवा ऑफिसतील डब्यालाही देऊ शकतो. तर भेंडी बनवण्यासाठी सुरुवात करूया. इथे आपण एक लोखंडी कढई घेतली आहे. त्यामध्ये 4 चमचे तेल टाकून घेतलं आहे. तेल कडकडीत गरम झालं की मोहरी टाकून घेतली आहे. मोहरी तडतडली गेली आहे. जिरं आपण त्यामध्ये टाकून घेतलं आहे. जिरंही व्यवस्थित असं फुललं आहे. आपण एक बारीक चिरून घेतलेला कांदा या कढईमध्ये टाकून घेतला. आता हे आपल्याला सर्व एकत्रित करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. ढवळत ढवळत आपण हा कांदा 2 मिनिटे परतून घेणार आहोत. कांदा 2 मिनिटे परतला गेला आहे. आता आपल्याला यामध्ये ठेचून घेतलेला लसूण टाकून घ्यायचा आहे. शक्यतो लसूण हा आपल्याला ठेचून घ्यायचा आहे. पेस्ट जर वापरली तर टेस्ट एवढी छान लागत नाही. आता आपण इथे 2 मिरच्या कट करून घेतल्या आहेत. तेही मिरचीचे तुकडे आपल्याला इथे टाकून घ्यायचे. या मिरच्यांचा आणि लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे. आता यामध्ये आपल्याला 7-8 कढीपत्त्याची पाने टाकून घ्यायची. कढीपत्त्याची पाने ही व्यवस्थित अशी फ्राय झालेली आहेत. आता एक टोमॅटो आपण इथे थोडे मोठे तुकडे करून घेतले आहेत. ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि अगदी 2 मिनटं आपल्याला हा टोमॅटो परतून घ्यायचा आहे. टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. यामध्ये टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे. आता आपण इथे या कढईमध्ये भेंडी टाकून घेणार आहोत. पाहू शकता तुम्ही, आपल्याला या पद्धतीने इथे भेंडी कट करून घ्यायची. ही भेंडी मी स्वच्छ धुवून पुसून कट करून घेतली होती. ही भेंडी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची. आता हे सर्व आपल्याला पुन्हा मिक्स करून घ्यायचे, एकत्रित करून घ्यायचे. आता यावरती आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि हे पुन्हा मिक्स करून घ्यायचे. या पद्धतीची बनवलेली भेंडी आपण शाळेतील मुलांच्या डब्यालाही देऊ शकतो आणि ऑफिसमधील डब्यालाही देऊ शकतो. पाहू शकता आपण इथे 2 मिनटं अगदी झाकण ठेवून परतून घेणार आहोत. 2 मिनटं झालेले आहेत. झाकण काढून घेतलं आहे. भेंडी अर्धवट शिजली आहे. आता आपण यात मसाले टाकून घेणार आहोत. हे थोडंसं परतलं की आपल्याला इथे मसाले टाकून घ्यायचे. त्यासाठी आपण इथे 1.5 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, 1 चमचा मॅगी मसाला, 1 चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धना पावडर घेतली आहे. आता हे सर्व मसाले आपण या भेंडीमध्ये टाकून घेणार आहोत. मॅगी मसाला ऑप्शनल आहे. तुम्हाला नसेल आवडत तर नाही टाकला तरी चालेल. परंतु मुले मॅगी मसाला टाकल्यामुळे ही भेंडी खूप आवडीने खातात. मसाले टाकून घेतले आहेत. आता आपण 1 मिनिटासाठी ही भेंडी मस्त अशी परतून घेणार आहोत. 1 मिनिट झालेला आहे. आता ही भेंडी आपण मस्त अशी परतून घेतली आहे. आता यामध्ये 2 चमचे आपण शेंगदाण्यांचा कूट टाकून घेणार आहोत. भाजून घेतलेल्या दाण्यांचा असा जाडसर कूट यामध्ये टाकून घेतला आहे. तुम्हाला नसेल टाकायचा तर नाही टाकला तरी चालेल, परंतु त्यामुळे भेंडी ही अतिशय छान लागते. पाहू शकता, अगदी अर्धा मिनिट परतल्यानंतर आपली भेंडीची भाजी तयार आहे. आता आपण ही भेंडी एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आजची आपली ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत मस्त खा आणि